नमस्कार, स्वागत आहे तुमचे साक्षीज रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट, सुगंधी आणि अगदी लग्नात मिळतो तसा मसाले भात। जर तुम्हाला पटकन काहीतरी स्पेशल बनवायचं असेल तर घरातल्या साहित्यापासून बनणारा हा मसाले भात खूपच सोपा आहे, पण चव मात्र जबरदस्त। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मसाले भात बनविण्यासाठी इथे मी घेतले आहे 3 उभे चिरलेले कांदे, एक बारीक चिरलेला टोमॅटो, 2 चौकोनी कापलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, फ्लॉवरचे तुकडे, आले लसूण पेस्ट, वटाणे आणि 2 चमचे शेंगदाणे। आता सर्वात आधी इथे मी एक कुकर घेतला आहे। आता यात मी घालत आहे तेल। इथे मी 2 चमचे तेल घातले आहे। तेल गरम झाले आहे। आता यात मी काही खडे मसाले घालत आहे, ज्यात मी घेतले आहे 1 तेजपान, 2 ते 3 काळी मिरी, 2 लहान वेलची, 2 ते 3 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल आणि अर्धा चमचा शहाजिरे। आता हे खडे मसाले मी तेलात घालत आहे। खडे मसाल्यांना आता मी थोडंसं परतून घेत आहे, यामुळे मसाले भातला मस्त सुगंध येतो। खडे मसाल्यांचा छान सुगंध येऊ लागला आहे। आता यात मी घालत आहे कांदा। कांद्याला आपल्याला छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। इथे तुम्ही बघू शकता कांदा मस्त सोनेरी झाला आहे। आता यात मी घालत आहे आले लसूण पेस्ट। याला देखील आपल्याला आले लसूणचा कच्चा वास जाईपर्यंत 1 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। आले लसूण देखील मस्त परतले गेले आहे। आता यात मी घालत आहे टोमॅटो। टोमॅटोला देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता यात मी घालत आहे शेंगदाणे, वटाणे, फ्लॉवरचे तुकडे आणि बटाटे। तुम्ही यात तुम्हाला आवडतील त्या भाज्या ॲड करू शकता। आता याला आपल्याला 1 ते 2 मिनिटे छान परतून घ्यायचे आहे। सर्व भाज्या मस्त परतल्या गेल्या आहे। आता यात मी घालत आहे चवीपुरते मीठ, 1 चमचा घरचा काळा मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला। यामुळे मसाले भातला खूप छान चव येते। आता या सर्व मसाल्यांना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। इथे मी सर्व मसाले नीट मिक्स केले आहे। आता यावर मी झाकण ठेवत आहे। या सर्व भाज्यांना आपल्याला 2 ते 3 मिनिटे वाफेत थोडेसे शिजवून घ्यायचे आहे। 3 मिनिटे झाले आहे। इथे मी यावरचे झाकण काढले आहे। आता आपण भाज्यांना एकदा हलवून घेऊया। आता यात मी पाणी घालत आहे। इथे मी 1 कप तांदूळ घेतले आहे, त्यासाठी यात मी 1.5 कप पाणी घातले आहे। आता आपण पाण्याला चांगली उकळी येऊ देऊ, यामुळे तांदूळ मस्त मोकळा होतो। इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। आता यात मी घालत आहे तांदूळ। इथे मी जीरा राईस घेतला आहे। या तांदूळला मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता याला आपल्याला एकदम हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। इथे मी तांदूळ छान मिक्स करून घेतले आहे। आता याची आपण एक उकळ काढून घेऊया। तुम्ही बघू शकता याला मस्त उकळ आली आहे। आता मी कुकरचे झाकण लावत आहे। याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे व त्यानंतर गॅस बंद करून तसेच वाफेत ठेवायचे आहे। यामुळे तांदूळ मस्त मऊ बनतो। 3 शिट्ट्या झाल्या आहेत। आता आपण झाकण खोलून बघूया। यात मी वरतून कोथिंबीर घातली आहे। आता आपण भात मिक्स करूया आणि तुम्ही बघू शकता मसाले भात किती चविष्ट दिसत आहे आणि इथे आपला गरमागरम सुगंधी मसाले भात तयार आहे। हा भात तुम्ही दही, पापड किंवा लोणच्यासोबत सर्व करू शकता। तुम्ही देखील हा मसाले भात नक्की ट्राय करा। खूप सोपी रेसिपी आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी साक्षीज रेसिपीज मराठीला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका सोप्या आणि चविष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।